सर्वच ठिकाणी आज रामनवमी निमित्त मोठ्या उत्साहामध्ये आहे ती साजरी होताना पाहायला मिळते, कारण की हिंदू सणांचा अत्यंत महत्त्वाचा सण असा म्हणून रामनवमी आहे ती साजरी होताना पाहायला मिळते। आणि मी थेट आहे ते वडा येथील राम मंदिरामध्ये सकाळपासूनच रामचं भजन आहे, कीर्तन आहे या मंदिरामध्ये सुरू झालेलं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर भाविकांची देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी देखील पाहायला मिळते। रामाच्या मंदिराला पूर्णतः फुलांची सजावट देखील आहे ती करण्यात आलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी शोभायात्रा देखील आहे ती काढली जाणार आहे। मोठ्या उत्साहामध्ये आहे ती रामनवमी आहे ती साजरी करताना पाहायला मिळते। श्रीराम जय राम अशा पद्धतीचं भजन आणि कीर्तन देखील आहे ते सकाळपासून होताना पाहायला मिळतं। त्याचबरोबर याच मंदिरातले काही पुजारी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। काका, काय सांगाल, कशा पद्धतीने हा सगळं सेलिब्रेशन तुम्ही करणार आहात, काय कशा पद्धतीचं नियोजन असेल? आता ते मुहूर्ताप्रमाणे रामाला ह्याच्यामध्ये टाकणार पॅडलमध्ये। आणि तुम्हाला एक इम्पॉर्टंट सांगू, हे मोनोरेल चालू झालं। मोनोरेल चालू जाताना त्यांच्या डिझाईनप्रमाणे हे मध्ये आहे ना खांबा येत होता, त्यांनी LNTने ते काहीतरी कुठच्या कंपनीने ते ट्राय केलं, ते खड्डा होतच नाही। एक मशीन बदली केले, 2 मशीन बदली केले, 3 मशीन बदली केले, नंतर त्यांना बघितलं हे होणार नाही। तेव्हा ते हनुमान देवाचे मंदिरचे त्यांनी सांगितलं रामाच्या आणि हनुमानच्या बरोबर हे होऊ शकत नाही। तेव्हा त्यांनी ते दाखवा, डिझाईन चेंज केलेलं आहे, खांबा बाजूला घेतलेला आहे, ते तुम्ही दाखवा। आपण बघू शकतो की हे खरं तर राम मंदिराच्या वेळेस मोनोरेलचा खंबा त्या पद्धतीने अडचणीचा येत होता, मात्र राम आणि हनुमानाचं मंदिर असल्यामुळे कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी अडचण होणार नाही अशी ही भक्तांची एक भावना होती। आणि त्याचबरोबर मंदिर देखील आहे हुबेहूब आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये आहे ते आज रामनवमी आहे ती साजरी होताना पाहायला मिळते आहे, कारण की आज सगळीकडेच आहे ते रामनवमीचा उत्सव आहे ते मोठ्या उत्साहामध्ये साजरा होताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद गणेश कोडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।